नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बनवणार आहोत अगदी चविष्ट अशी रेस्टॉरंट स्टाईल चिकन करी. तर ती चिकन करी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. तर चिकन करी बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने आणि ते एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद. तर हे बघा, आता मी टाकते थोडीशी हळद या चिकनमध्ये. हळद टाकल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहे आणि अर्धा लिंबूसुद्धा मी घेतलेला आहे. तर तो लिंबूसुद्धा मी या चिकनमध्ये पिळते आहे, कारण की लिंबू यासाठी टाकायचा की चिकनला असा थोडासा वेगळा असा वास येत असतो. मग तो लिंबू याच्यामध्ये पिळल्यामुळं त्याचा वास असा येत नाही. त्यासाठी हे बघा, मी इथं अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो मी या चिकनमध्ये पिळते आहे. तर सुरुवातीला मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि आता पिळते अर्धा लिंबू. तर हे व्यवस्थित आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय, मी हळद मीठ टाकल्यानंतर आणि लिंबू टाकल्यानंतर अर्धा लिंबू पिळून घेतल्यानंतर चमच्याने व्यवस्थित हे चिकन मिक्स करून घेते. म्हणजेच चिकनला हळद मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे आहे. आणि हे मी असंच झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहे चिकन. तोपर्यंत मी बाकीची तयारी करणार आहे चिकन करी बनवायची. तर हे बघा, याच्यावरती मी झाकण ठेवते आणि हे चिकन मी ठेवते बाजूला. आणि आता इथं मी 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत. मी टोमॅटो स्वच्छ धुवून घेते सुरुवातीला. तर कांदा आणि टोमॅटो मी कट करून घेते. तर हे बघा, मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तर खूप जास्त बारीक वगैरे मी कांदा टोमॅटो कट केलेला नाही, कारण की आपल्याला कांदा आणि टोमॅटोची प्युरीज बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी मोठा मोठा कांदा आणि टोमॅटोच असं कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हिरवं वाटणसुद्धा बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं. तर सुरुवातीला मी याचं वाटण बनवलेलं आहे, म्हणजे हिरवं वाटण तयार केलेलं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकताय, मी हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे. आता बनवलेली आहे टोमॅटोची प्युरी आणि कांद्याची प्युरीसुद्धा मी बनवून घेतलेली आहे. आणि थोडेसे खडे मसालेसुद्धा मी घेतलेले आहेत. तमालपत्र, छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 1 लवंग घेतलेले आहे मी. याने चिकन करीला खूप छान अशी टेस्ट येते. तर मी एका टोपामध्ये छोट्या टोपामध्ये गरम पाणीसुद्धा ठेवलेलं आहे. आता मी टाकलेली आहे कांद्याची प्युरी. तर थोडंसं तेल टाकून घेऊन मी कांद्याची प्युरी टाकली आणि आता टाकलेले आहेत खडे मसाले. तर कांदा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी टाकलेली आहे टोमॅटोची प्युरीसुद्धा आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच मी जे हिरवं वाटण तयार केलेलं आहे ते वाटण मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित हा मसाला भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो, कांदा आणि हिरवं वाटण जे आपण बनवलेलं आहे ते. टोमॅटोची प्युरी वगैरे अजिबात कच्ची राहू द्यायची नाही. मी टाकलेले आहे थोडंसं हळद, धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला. आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते सुद्धा मी टाकलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी इथं चिकन मसाला घेतलेला आहे. तर तो चिकन मसालासुद्धा मी आता टाकणार आहे. तर चिकन मसाला टाकलेला आहे आणि व्यवस्थित हा मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे. आणि गरम केलेलं जे पाणी आहे ते थोडंसं पाणी मी सुरुवातीला टाकलेलं आहे, म्हणजे हा मसाला जो आहे तो व्यवस्थित आपल्याला या पाण्यासोबत शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे बाजूने तेल सुटेपर्यंत वगैरे. तर मी गरमच पाणी टाकलेलं आहे, थंड पाणी वापरायचं नाही. तर हे बघा, झाकण ठेवून मी हा मसाला शिजवून घेतलेला आहे. आणि आता मी टाकणार आहे चिकन. तर चिकन टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि गरम पाणीच ओतणार आहे मी चिकनमध्ये, थंड पाणी वापरायचं नाही. तर चिकन लवकर शिजतं, खूप जास्त शिजवायची गरज नाही. त्यामुळे मी डायरेक्टच फोडणी दिलेली आहे, म्हणजे चिकन करी बनवून घेतलेली आहे. तर 7-8 मिनिटामध्ये हे चिकन शिजून तयार होतं. आता मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. सुरुवातीला पण आपण मीठ टाकलं होतं, त्यामुळं मीठ टाकताना थोडंसं कमीच टाकायचं किंवा टेस्ट करून टाकायचं. तर टाकून घेतलेलं आहे, म्हणजे टेस्ट केल्यानंतरच मी मीठ टाकलेलं आहे, कारण की आपण सुरुवातीला मीठ टाकलं होतं. तर हे चिकन मी 8-9 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे. मध्ये मध्ये चेक करत राहायचं चिकन शिजलं की नाही ते. तर किती छान दिसते, तुम्ही बघू शकताय. तर हे बघा, तयार आहे चिकन करी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही चिकन करी एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतच बेल आयकन प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज टाकते ते तुम्हाला पाहता येतील.